आसाम राज्यातील रंगिया रेल्वे स्थानक इथून गुवाहाटी ते मुंबई रेल्वे मार्गाने पत्नी आणि 2 मुलांसोबत 15 दिवसाच्या सुट्टीवर गावी येत असतानाच नवनाथ चोपडे हा जवान बेपत्ता झाला होता। दिनांक 17 मे रोजी ही घटना घडली होती। बेपत्ता झाल्यानंतर तब्बल 11 दिवसानंतर त्यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्यावर सरकारी इतमामात वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव बुद्रुक या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। या जवानाच्या पश्चात 2 मुलं, पत्नी, आईवडील, 2 भाऊ असा परिवार आहे। ते 15 दिवसांची रजा टाकून गावाकडे येत होते। मध्य प्रदेशमध्ये असलेल्या जबलपूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर मुलांना पाणी बॉटल घेण्यासाठी ते रेल्वेतून खाली उतरले। त्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले होते। बेपत्ता जवान नवनाथ चोपडे यांचा मृतदेह तब्बल 11 दिवसांनी मिळून आला। मृतदेह त्यांच्या मूळ गावी आणल्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी तालुक्यातील अरोड जनसागर बाबुळगावला जमा झाला होता। आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अभय पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रमेश बोरनारे, भाजपचे तालुका अध्यक्ष नारायण दुपे यांच्यासह तालुक्यातील हजारोंच्या संख्येने जनसागर लोटला होता। नवनाथ चोपडे हे 2003 साली जालना जिल्ह्यातील सैनिक भरतीमध्ये सैन्य दलात भरती झाले होते। 6 महिन्यानंतर ते सेवानिवृत्त होणार होते। येथील लष्करी 169 रेजिमेंटच्या 13 जवानांनी लष्करी इतमामात सलामी दिली। 11 वर्षाचा मुलगा अनिकेत आणि 9 वर्षाची मुलगी प्रियंका यांनी पित्याला अग्निडाग दिला। ज्ञानेश्वर मगर, दिशा न्यूज, वैजापूर।